नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. तर बघूया की आज मार्केटमध्ये मूव्हमेंट कशी झाली आहे आणि काय झालं आहे. आपण जे अनालिसिस लेवल्स प्रोव्हाईड केला होता. आज निफ्टीची पण एक्सपायरी सुद्धा होती. तर बघूया काय-काय लेव्हल्सने काम केलं आहे आणि मार्केट कसं वर्कआउट झालेलं आहे. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीनी क्लोजिंग दिले आहे 26,216 गोल्डन नंबर दिलेला डायरेक्टली. ठीक आहे. तर बघूया की आपण काय लेव्हल्स प्रोव्हाईड केले. जर मार्केट याच्यावरती जर सस्टेन राहिलं म्हणजे किती 26,012 तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट काय असणार आहे? हे असणार आहे. त्यानंतर दुसरं त्याच्यावरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर सेकंड टार्गेट काय असणार आहे? ऑल टाईम हाय म्हणजे एकच मिनिट सॉरी आज मार्केट बघा इथंच ओपन झालं. 5 मिनिटाचा चार्ट आहे हा. मी 15 मिनिटावर कन्व्हर्ट करतो. बघा इथूनच मार्केट काय झालं की सस्टेन होऊन पहिलं टार्गेट आपलं हिट झालं. दुसरं टार्गेट सुद्धा हिट झालं आणि मार्केट बंद होताना तिसरं टार्गेट सुद्धा हिट झालेलं दिसलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये आज तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, आपण लाईव्ह ट्रेडिंग मध्ये पण तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, की मार्केट आहे ना, भरपूर वेळ साइडवेजच होतं आणि त्यानंतर साइडवेज टू अपसाइड असं मार्केटनी मूव्हमेंट दिलेली आहे. आता बँक निफ्टीमध्ये पण सेम ॲज इट इज लेव्हल होत्या. बघा 26 सप्टेंबर आज साइडवेज मार्केट ओपन झालं. आता मी काय म्हणलं होतं, की 54,074 जर खाली क्लोजिंग दिली, तर मार्केट डाउन साइडला येईल आणि जर वर त्याचा जर सपोर्ट घेऊन वरती गेलं, तर मार्केट अप साइडला जाईल. बघा त्याचाच सपोर्ट घेऊन पहिलं टार्गेट मी सांगितलं होतं 54,166 म्हणजे जवळ-जवळ 90 पॉईंटचं टार्गेट होतं. दुसरं टार्गेट होतं 54,252 जवळ-जवळ ते दोन्ही टार्गेट्स आपले तिन्ही टार्गेट्स आपले काय झाले ते हिट झालेले आहेत. आता फिन निफ्टीमध्ये बघूया की काय मूव्हमेंट झालेली आहे. तर फिन निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्या 25,035 च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर आपल्याला पहिल्या सॉरी 25,000च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केट एक अपसाइडला मूव्ह करू शकतं आणि तिथूनच मार्केट काय झालं की अपसाइडला आपले ऑल टार्गेट्स काय झाले ते हिट झालेले आहे ते. तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर बघूया की पहिल्यांदा स्टार्टला आपण निफ्टी, बँक निफ्टी, लास्टला सेन्सेक्स बघूया की मार्केटमध्ये काय मूव्हमेंट होऊ शकते. तर पहिल्यांदा आपण बघूया की निफ्टी 50चा चार्ट. हा आहे निफ्टी 50चा चार्ट. निफ्टी 50नी क्लोजिंग दिली आहे 26,216 बरोबर आहे. तर आता उद्याच्या मार्केटसाठी आता बघा, की आज मार्केटने काय बिहेव केलेलं आहे. बघा साइडवेज टू अपसाइड म्हणजे जी लेव्हल आपल्याला डाउन साइड अपसाइडला ब्रेक करत नव्हती लवकर, त्याच लेव्हलचा सपोर्ट घेऊन काय झालंय, की मार्केट कंटिन्युअसली वरती जात राहिलेलं आहे. ते म्हणजे लेव्हल कुठली 26,058 आणि त्याच्यानंतर कोणती तर 26,100 बघा 1, 2, 3, 4 जवळ-जवळ 4 टाइम्स त्यांनी काय केलेलं आहे, की मार्केट त्याच लेव्हलपासून रिजेक्शन घेते, वरती जाते, रिजेक्शन घेते, परत खाली येते, रिजेक्शन घेते, खाली येते. पण ज्यावेळेस ब्रेक केल्यानंतर बघा तो आपल्याला जवळ-जवळ 100 पॉइंटची मूव्हमेंट इथे सॉरी 135 पॉइंटची मूव्हमेंट इथं काय झालेली आहे, कॅच झालेली आहे. तर आता उद्याच्या मार्केटसाठी आजचा हाय हा खूप आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. मी इथं डिलीट करतो आणि एक लेव्हल स्टॉप करतो. उद्याच्या मार्केटसाठी आजचा हाय हा खूप महत्वाचा आहे. आता जर समजा ही मार्केट जर आज उद्या सुद्धा साइडवेजच ओपन झालं, तर उद्याच्या मार्केटसाठी अपसाइड आणि डाउनसाइड या 2 लेव्हल्स आहेत ते. जर समजा 26,171 जर खाली मार्केट सस्टेन राहिलं, तर पहिलं टार्गेट असणार आहे 26,100 दुसरं डाउन साइडसाठी 26,050 आणि तिसरं असणार आहे 25,982 आणि जर समजा 26,255 जर अपसाइडला ब्रेक केलं, पहिलं त्याच्या अगोदर आपल्याला 26,221 ब्रेक करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर 26,255 जर ब्रेक केलं, तर पहिलं टार्गेट असणार आहे 26,373 आणि अजून आपल्याला लास्टला टार्गेट असणार आहे 26,426 हे अशा आपल्याला अपसाइडसाठी 2 टार्गेट्स आहेत. ते पहिले छोटंसं टार्गेट नंतर त्याच्यापेक्षा थोडे 100 पॉइंटचं आणि नंतर परत एक 60 पॉइंटचं असे आपल्याला अपसाइडसाठी 3 टार्गेट्स आहेत. तर बघूया की बँक निफ्टीमध्ये काय लेव्हल्स आहेत आणि बँक निफ्टी तुम्ही एक गोष्ट बघितली असेल ऑल टाईम हायला मार्केट आहे. त्याच्यामुळे आपल्याला वरच्या लेव्हल्स म्हणजे मार्केट कुठून पण खाली येऊ शकतं, अपसाइडला जाऊ शकतं हे आपल्याला माहित नाही. पण जर तुम्ही मार्केटचं स्ट्रक्चर जर फॉलो केलं, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली समजून जातील. तर आता बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 54,375 तर आजचा हाय मी मार्क करून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाची लेव्हल म्हणजे
की काय की परत मार्केट इथे येऊनच वरती गेलेलं आहे 54,253. त्याच लेवल पासून मार्केट काय झालेलं आहे की अपसाईडला गेलेलं आहे. पहिलं बघा, जर ह्याच्यावरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर पहिलं टार्गेट काय असणार आहे? एक 100 सॉरी एक 60-70 पॉईंटचं पहिलं टार्गेट असणार आहे 54,340. त्यानंतर ऑल ऑल टाइम हाय म्हणजे 54,482 आणि त्यानंतर पुढचं जे टार्गेट असणार आहे ते 400 पॉईंटचं आपल्याला टार्गेट असणार आहे. पण त्याआधी एक आपल्याला लेवल्स आहे, मिडल लेवल्स मी टाकून घेतो इथं 54,582 हे अपसाईडला आणि डाऊन साईडला जर ह्याच्या खाली सस्टेन झालं ती लेवल म्हणजे 54,160, त्यानंतर 54,070, त्यानंतर नेक्स्ट लेवल आहे 53,933 आणि 53,790. हे असे आपल्याला डाऊन साईड साठी पण टार्गेट्स असणार आहेत. आता बघूया की सेन्सेक्स मध्ये काय मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे. सगळं तुम्ही बघितलं असेल, मी आजपर्यंत सेन्सेक्स मध्ये प्लेनली शेअर केलं नाहीये, पण या टाइमला मी शेअर करणार आहे. तर आता उद्याच्या मार्केटसाठी लेवल्स बघूया. आज चाललो म्हणजे आज मार्केट कुठून अपसाईडला गेलेलं आहे आणि मार्केट कुठून डाउन साईडला आलेलं आहे. कुठल्या लेवलचा ब्रेकआउट मिळाल्यानंतर चांगली मूव्ह कॅप्चर झाली आहे, हे आपल्याला पहिले कॅच करायचंय. तेच आपल्या लेवल्स प्रोव्हाईड करणार आहेत पुढच्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आजच्या दिवशीचा हाय आणि आज मार्केट बंद होताना एक कंटिन्युअस एकाच लेवलपासून मार्केट काय झालं की अपसाईडला गेलेलं आहे. जर समजा तीच लेवल म्हणजे किती 85,700 जर डाउन साईडला ब्रेक केलं तर छोटंसं टार्गेट असणार आहे 85,530. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार आहे 85,280 आणि जर समजा इथंच जर मार्केट सस्टेन राहिलं 85,676 735च्या आसपास, तर पहिलं टार्गेट असणार आहे ऑल टाइम हाय. त्यानंतर जे वरचं जे सेकंड टार्गेट असणार आहे ते म्हणजे 86,164. मला वाटते लवकरच आता सेन्सेक्स पण 90,000वर तुम्हाला बघायला मिळेल. हे असे अपसाईड आणि डाउन साईडसाठी हे 2 टार्गेट्स आहेत ते आणि सेन्सेक्समध्ये ट्रेड करताना लिमिट्समध्येच ऑर्डर करून ट्रेड करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा आणि रोज आपलं फर्स्ट हाफमध्ये लाईव्ह सेशन असतात त्याच्या वेळेस तुम्ही जॉईन व्हा म्हणजे जेणेकरून काही मार्केटमधले जे चुका असतील ते तुमच्या दुरुस्त होऊन जातील. थँक यू.